दीपालीने झिरोधाची जाहिरात पाहिली. झिरोधाने पॅसिव्ह ELSS फंड लॉन्च केलाय. दीपालीला ELSS फंड विषयी माहिती आहे. तिने एका टॅक्स सेवर ELSS फंड मध्ये पूर्वी गुंतवणूक केली आहे. पण हा पॅसिव्ह ELSS फंड काय प्रकार आहे असा प्रश्न तिला पडलाय. तुमच्यापैकी अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल, पण काळजी करू नका. पॅसिव्ह ELSS फंड संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. सगळ्यात आधी ELSS फंड म्हणजे काय ते समजून घेऊया. ELSS म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. हे फंड म्युच्युअल फंडच्या इक्विटी कॅटेगरीमध्ये येतात. या योजनेत फंड मॅनेजर गुंतवणूकदारांच्या कॉर्पसपैकी किमान 80% रक्कम इक्विटीमध्ये गुंतवतो. हा टॅक्स सेव्हर फंड आहे. म्हणजेच ELSS फंडमध्ये गुंतवणूकदार वर्षाला 1.5 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करून सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतो. टॅक्स सेव्हिंगसाठी FD, लाईफ इन्शुरन्स आणि PPF सारखे अनेक पर्याय आहेत. पण ELSS फंडचा लॉक इन कालावधी सगळ्यात कमी म्हणजे 3 वर्षाचा आहे. तसेच इतर ॲसेट्सच्या तुलनेत ELSS फंडमध्ये चांगला रिटर्न मिळतो. त्यामुळे टॅक्स सेव्हिंगसाठी ELSS हा अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. आता पॅसिव्ह ELSS फंड म्हणजे काय ते समजून घेऊया. सेबीने मे 2022 मध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांना पॅसिव्ह ELSS फंड लॉन्च करण्याची परवानगी दिली. ॲक्टिव्ह फंडमध्ये कोणत्या शेअर्समध्ये किती रक्कम गुंतवायची आणि त्यातून प्रॉफिट बुक कधी करायचा हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे फंड मॅनेजरचा असतो. यालाच आपण ॲक्टिव्ह मॅनेजमेंट म्हणतो. तर दुसऱ्या बाजूला पॅसिव्ह फंड एखाद्या इंडेक्सला कॉपी करतात. इंडेक्समध्ये कोणते शेअर्स आहेत आणि त्यांचं इंडेक्समध्ये किती वेटेज आहे त्यानुसार पॅसिव्ह फंड गुंतवणूक करतात. पॅसिव्ह फंडमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. पॅसिव्ह फंडमध्ये स्थिर परतावा मिळतो. फंड मॅनेजरच्या कोणत्याही प्रकारच्या पक्षपातीपणापासून मुक्तता मिळते. तसेच इंडेक्सला अंडर परफॉर्म करण्याचं टेन्शन राहत नाही. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे हा फंड चालवण्यासाठी फंड मॅनेजरच्या अनुभवाची गरज नसते. त्यामुळे फंड मॅनेजर जरी नोकरी सोडून गेला तरी फंडच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होत नाही. या फंडचा एक्सपेन्स रेशो देखील बऱ्यापैकी कमी असतो. सेबीने दिलेल्या माहितीनुसार पॅसिव्ह ELSS फंड इंडेक्स फंड किंवा फंड ऑफ फंड यासारख्या इतर योजनांच्या कॅटेगरीमध्ये ठेवले जातील. उर्वरित ॲक्टिव्ह ELSS फंड जे आधीपासूनच चालू आहेत त्यांना ॲक्टिव्ह ELSS फंड म्हणलं जाईल आणि त्यांना इक्विटी म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीमध्ये ठेवलं जाईल. झिरोधाचा पॅसिव्ह ELSS फंड मार्केट कॅपनुसार 250 मोठ्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करेल. त्यामुळे या फंडचा बेंचमार्क निफ्टी 50, निफ्टी 100, निफ्टी 200 इत्यादी असू शकतो. पॅसिव्ह ELSS फंडमध्ये ॲक्टिव्ह ELSS फंडपेक्षा एक्सपेन्स रेशो कमी आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. इक्विटी फंडचा एक्सपेन्स रेशो 1.5 ते 2% असू शकतो, तर पॅसिव्ह फंडचा एक्सपेन्स रेशो केवळ 0.5% असतो, त्यापेक्षा कमी असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना काही न करता 1 ते 1.5% जास्त रिटर्न मिळू शकतो. आता पॅसिव्ह ELSS फंडवर किती टॅक्स आकारला जातो ते देखील जाणून घेऊया. पॅसिव्ह ELSS फंडचा लॉक इन कालावधी 3 वर्षांचा असतो. याचा परिणाम असा होतो की यामध्ये गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत नाही. जो काही प्रॉफिट होईल तो लॉंग टर्म कॅपिटल गेनच असेल. यावर गुंतवणूकदारांना 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. प्रत्येक आर्थिक वर्षात 1 लाख रुपयापर्यंतच्या कॅपिटल गेनवर टॅक्स भरावा लागत नाही. गुंतवणूक केल्यावर सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतो. हा देखील पॅसिव्ह ELSS फंडचा महत्त्वाचा फायदा आहे. आता पॅसिव्ह ELSS फंडवर रिटर्न किती मिळतो ते बघूया. 361 ELSS टॅक्स सेव्हर निफ्टी 50 इंडेक्स फंड डिसेंबर 22 मध्ये लॉन्च करण्यात आला. यानंतर नावी ELSS टॅक्स सेव्हर निफ्टी 50 इंडेक्स फंड मार्च 23 मध्ये सुरू करण्यात आला. झिरोधाने अलीकडेच झिरोधा ELSS टॅक्स सेव्हर निफ्टी लार्ज मिड कॅप 250 इंडेक्स फंड लॉन्च केलाय. येस म्युच्युअल फंडच्या आकडेवारीनुसार पॅसिव्ह ELSS फंडनी मागच्या 6 महिन्यात सरासरी 8% परतावा दिलाय. एकंदरीत विचार केल्यास पॅसिव्ह ELSS फंड हा गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय आहे. गुंतवणूक केल्यावर सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट, 12 ते 14% वार्षिक रिटर्न मिळण्याची शक्यता, कमी एक्सपेन्स रेशो आणि लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन करण्याची संधी या सगळ्या कारणांमुळे पॅसिव्ह ELSS फंड येणाऱ्या काळात नक्कीच लोकप्रिय होतील.